चुलीवरती बनवलेलं मस्त झणझणीत असं माशाचं कालवण खायचं असेल ना, तर ते गावाला यावं लागतं आम्हाला. आज आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाला आणि आज आमचा ना मासे बनवायचा प्लॅन आहे. तर गावाकडं कसं आपल्या इकडच्यासारखी मच्छी मिळत नाही. तिकडे जी असेल नदीची मच्छी ती आपल्याला घ्यावी लागते. पण चवीला एक नंबर लागते बरं का ही. आणि त्यातली त्यात जर चुलीवर बनवलेली असेल ना, तर अजूनच मस्त. आहा! खूप छान लागते. तर इथं ना चपाती वगैरे बनवतायत आमच्या ताई. एकीकडं लसूण वगैरे सोलतायत दुसऱ्या ताई आणि मी मच्छी साफ करते. तर या माशाचं काय नाव आहे ना, हे मला माहिती नाही, पण याला काळा मासा बोलतात आणि अजून दुसरं काहीतरी नाव होतं. चला मी विसरून गेले, पण चवीला खूप भारी लागला बनवल्यानंतर. तर अगोदर ना मी त्याला मॅरिनेट करून घेतलं. हळद आणि मीठ तसंच आलं आणि लसणाच्या पेस्टनी. तसं तर बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती, की मला चुलीवरती स्वयंपाक करायचा आहे. पण वेळ आणि योग पण नव्हता आला, की चुलीवर स्वयंपाक करायचा तसा. कारण हे देखील गावाकडं असले तरी गॅसवरती स्वयंपाक करतात सहसा. पण मी अगोदरच ठरवलेलं, की नाही आज चुलीवरती स्वयंपाक करायचा आहे, माशाचं कालवण चुलीवरच बनवायचे. मग तेही तयार झालेले अगदी सगळेच लगबगीने मला सगळं करू लागत होते. सगळ्यांची धावपळ चालू होती. कोणी काय सगळीकडून मला मदतीचा हात मिळत होता. शेवटी त्यांनी ना बाहेर ओट्यावरती चूल मांडली म्हणजे इटाची चूल तयार केली आणि तिथं आम्ही स्वयंपाक करायला लागलो. मस्तपैकी त्या चुलीला जाळ घातला आणि चूल पेटवली. तर माझ्याकडे स्टँड पण नव्हतं. मग आमचा एक कॅमेरामॅन उभा होता राहुल, म्हणजेच ताईंचा मुलगा. त्याने धरला कॅमेरा म्हणजेच आपला मोबाईल आणि मस्त तो शूट करायला लागला. तर ना हे माशाचं कालवण बनवण्यासाठी मी खोबरं भाजून घेते. सुकं खोबरं असतं ना ते भाजलं आहे भरपूर सारं. तसंच याच्यामध्ये मी ना चणे टाकलेले आहेत. तर चण्यामुळं काय होतं माहिती आहे का, भाजीला एक दाटसरपणा येतो आणि चवीला खूप छान लागतं हे माशाचं कालवण. तर चणे आणि खोबरं भाजून घेतलं, चुलीमध्ये कांदा देखील भाजलेला. तसंच थोडासा गरम मसाला असतो ना, म्हणजे खडा गरम मसाला तो देखील मी भाजून घेतलेला. तर मसाला वाटून होतोय तोपर्यंत ना मी मच्छी फ्राय करून घेतली. तर इथं तर तांदळाचं पीठ नव्हतं. मग काय केलं आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि घरच्या घरी आपलं पीठ तयार करून घेतलं. तर थोडंसं जाडसर झालं पण असो, नसण्यापेक्षा बरंच आहे. कारण गावाला तांदळाचं पीठ लावत नाहीत, मच्छीला बेसन पीठ लावतात. तर मी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्ही मिक्स करून मस्त मच्छीला लावून घेतलं आणि आता मच्छी फ्राय करते. तर चुलीला जाळ पण मध्ये-मध्ये विझत होता. त्यामुळं सगळेजण कसं कोणी जाळ घालतंय, कोणी कॅमेरा पकडतंय. तर अशी आमची फजिती झाली. पण सांगू का खरंच मज्जा आली. खूप छान वाटलं, भारी वाटलं. तव्यामध्ये तेल टाकलं आणि मच्छी फ्राय करून घेतली. तर भरपूर सारी मच्छी होती त्याच्यामुळं आम्ही काय केलं अर्धी गॅसवरती फ्राय करून घेतली आणि अर्धी अशी चुलीवरती. कारण या चुलीवरती तव्यावरती फक्त 2च मासे बसत होते आणि ते 2-2 करून असं किती वेळ फ्राय करणार ना. म्हणून मग आतमध्ये गॅसवरती पण काही मच्छी फ्राय केली आणि बाकीच्या इकडे बाहेर चुलीवरती अशा फ्राय करून घेतल्या. तर खायला मस्त लागली ही फ्राय मच्छी. आणि रश्श्यातली देखील मच्छी होती ना, ती पण खूप मस्त लागत होती. असं आलटवून-पलटवून मी मच्छी फ्राय करून घेतली. तर चुलीमध्ये कांदा पण मस्त खरपूस असा भाजलाय आणि तो भाजलेला कांदा ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलाय. तसंच जे काही आपण भाजून घेतलेले मसाले ते ॲड करून मसाला वाटून घेतलेला आहे. मच्छी पण मस्त फ्राय झाली बघा. कुठूनही जळली वगैरे काहीच नाही. सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी ही फ्राय झाली. चला मच्छी तर झालेली आहे फ्राय आणि आता आपण रश्श्याला फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून द्यायचा. तर इथं आम्ही ना मिक्सरच्या भांड्यामध्येच मसाला वाटला आहे. कारण आता तुम्ही म्हणाल गावाकडं मग तुम्ही पाट्यावरती का नाही वाटला मसाला? तर त्याचे कारण सांगते. स्वयंपाकाला बराच उशीर झालेला. कारण चूल मांडता-मांडताच मला तर वाटतं अर्धा तास गेला. कधी इथं मांडू, कधी तिथं मांडू, कधी विटा शोध, कधी लाकडं शोध याच्यामध्येच भरपूर सारा वेळ निघून गेलेला ना. त्याच्यामुळं काही आम्हाला स्वयंपाकाला भरपूर वेळ झाला आणि गावाकडं कसं लवकर जेवतात ना, त्याच्यामुळं आम्ही पटकन मिक्सरवरती मसाला वाटून घेतला आहे. मसाला बघा तेलामध्ये टाकल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काही मसाले टाकले, जसं मिरची पावडर टाकली, गरम मसाला टाकला आहे, हळद टाकली आणि हे सगळे मसाले ना चांगले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे मस्त तेल सुटेपर्यंत.
तर कुठलाही मसाला आपण तेलामध्ये ना व्यवस्थित असा फ्राय केला ना, भाजीची चव, कालवणाची चव अजून मस्त येते. त्याकरता ना आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथं पण बघा मस्त छान असं तेल सुटेपर्यंत मी मसाला फ्राय करून घेतला आहे पातेल्यापासून. मस्त वेगळा होतोय मसाला. नंतर त्याच्यामध्ये ताईंनी गरम पाणी ॲड करून घेतलंय. तर जेवढा रस्सा पाहिजे ना, तेवढं आम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं. रश्श्याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर याच्यामध्ये मासे ॲड करून घ्यायचे. त्या रश्श्याला मस्त दणदणीत अशी उकळी आली आणि सुवास पण एवढा भारी येत होता ना, असं वाटत होतं की आत्ताच खाऊन घ्यावं की काय. ते शिजू पण नाही द्यावं आणि असंच आता खाऊन घ्यावं. इतकं म्हणजे प्रचंड छान असा सुवास सुटलेला. रस्सा मस्त दणदणीत असा उकळला आणि नंतर त्याच्यामध्ये मी मासे सोडून दिले. आता या माशाला एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. जास्त देखील शिजवायचं नाही. नाहीतर काय होतं माहिती आहे का, मासे गाळ होतील. म्हणून अगदी 5 मिनिटं मी रश्श्याला उकळवून घेतलं. नंतर त्याच्यावरती मस्त चिरलेली कोथिंबीर टाकली आणि रस्सा आपला खाण्यासाठी झालेला आहे तयार. खूप भारी लागत होता हा रस्सा. तर बघा तुम्हाला ना जवळून दाखवते मासा कसा मस्त शिजलाय आणि तरी पण किती छान आली ना. मस्त एकच नंबर झालेला हा चुलीवरचा रस्सा. तर खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की ना मला चुलीवरती स्वयंपाक करायचा आहे. पण वेळच मिळाला नाही गावाकडे गेल्याच्या नंतर आणि शिवाय इकडे चुलीवरती पण स्वयंपाक करत नाही. सगळ्यांचा पण स्वयंपाक गॅसवरतीच असतो. म्हणून मग मिळाला नाही टाईम पण आणि वेळ पण नाही. पण आज योग घडून आला आणि माझी इच्छा पूर्ण झाली चुलीवरती स्वयंपाक करायचा. मस्त सगळ्यांनी ताव मारला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.